पुण्यातील घाट माथ्यावर मुसळधार पाणी पातळी वाढल्यानं खडकवासला धरणातून 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। पुणे शहरातील भिडे पूल पाण्याखाली, मुठा नदी पात्रालगतचे रस्ते वाहतुकीसाठी बंद। नाशिकच्या गोदाघाट परिसरातील पाणी ओसरलं, मध्यरात्रीपासून पावसाची विश्रांती। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राला येलो अलर्ट जारी। इंदापूरच्या उजनी धरणातील पाणीसाठा 62%वर, घाट माथ्यावर झालेल्या पावसानं धरणात पाणी। कोकणात सलग 2 दिवसांच्या मुसळधारेनंतर आज पावसाची विश्रांती। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये ढगाळ वातावरण, शेतीच्या कामांना वेग, तर रायगडच्या नागोठाणे पाली महाड रोह्यात पूर ओसरला, जनजीवन पूर्वपदावर। हिंदी सक्तीला राज ठाकरेंपाठोपाठ उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचाही विरोध। हिंदी सक्ती होऊ देणार नाही, उद्धव ठाकरे कडाडले, तर हिंदी भाषा शिकणं योग्य पण सक्ती नसावी, पवारांचं मत। मुंबई पुन्हा ठाकरेंची शिवसेना ताब्यात घेणार, उद्धव ठाकरेंचा निर्धार, तर मुंबईवर शिंदे शिवसेनेच्या भगव्याचं राज्य येणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। मनसेसोबत युती होऊ नये यासाठी शेटजींचे नौकर हॉटेलात भेटतात। शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल, राज्याच्या मनात आहे तेच करणार, ठाकरेंचं सकारात्मक विधान, तर युतीसाठी ठाकरेंची लाचारी, शिंदेंचा टोला। वर्धापन दिन मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर, दुपारी जिल्हा प्रमुखांची बैठक, सायंकाळी घेणार आमदार खासदारांची बैठक। उद्धव ठाकरेंचं भाषण पराभवाच्या भीतीनं ओकलेली हतबलता, भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची टीका, कितीही गरळ ओकलीत तरी जनतेची साथ महायुतीलाच, ठाकरेंना टोला। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर, मुंबईत 3 कार्यक्रमांना लावणार हजेरी। संभाजीनगरमधील वेदांत हॉटेलची 25% रक्कम न भरल्यास लिलाव रद्द, आज अखेरची मुदत, संजय शिरसाटांच्या भूमिकेकडे लक्ष। ज्ञानोबा आणि तुकोबा रायांच्या पालख्या आज पुण्यनगरीत येणार, आकुर्डीहून तुकोबांची पालखी पुण्याकडे, तर आळंदी पुणे मार्गावर ज्ञानोबांच्या पालखीत वारकऱ्यांची गर्दी। युद्धाच्या 8व्या दिवशी इराणच्या आणखी एका आण्विक प्रकल्पावर इस्रायलचा हल्ला, युद्धात अमेरिकाही उडी घेणार, अमेरिका इराणवर हल्ल्याच्या तयारीत, ट्रम्प यांच्याकडून योजना तयार।